हॅलो फ्रेंड्स, आता संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत आणि आयुषला आणायला जाते मी स्कूलमध्ये. आज वेनसडे आहे, तर आज आयुषचा स्केटिंग क्लास आहे. तर मी त्याला स्कूलमधूनच डिरेक्टली तिथे घेऊन जाणार आहे. तर बघूया, आता मी वॉटरमेलन ज्यूस बनवते त्याच्यासाठी. तर आपण चला बनवूया वॉटरमेलन ज्यूस आणि मग निघाली की मी तुम्हाला सांगते. जेव्हा कधी आयुषचा स्केटिंग क्लास असेल तर मी त्याला लिक्विडच घेऊन जाते, म्हणजे जसं मिल्कशेक झालं किंवा काही फ्रूट्सचे ज्यूस झाले, अशाच प्रकारे लिक्विडमध्ये. फूडमध्ये मी शक्यतो नाही नेत, कधी कदाचित नेलं तरच, कारण मग ते जर नाश्ता केला तर मग त्याला ते जास्त हेवी होतं आणि मग तो करू शकत नाही स्केटिंग. त्यामुळे मी त्याला जास्त म्हणजे ज्याच्याने त्याचं पोटही भरेल आणि स्टॅमिनाही राहील. कारण मी जेव्हा त्याचं स्केटिंग असतं तेव्हा मी त्याला स्कूलमधून डिरेक्टली तिथे नेत असते. त्यामुळे मी शक्यतो त्याचं पोट भरणंही होईल आणि जास्त हेवी होणार नाही असंच विचार करत असते. तर मी लास्ट जेव्हा होतं तेव्हा मी त्याला स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेऊन गेलेले आणि आज त्याची फरमाईश आहे की आज वॉटरमेलन ज्यूस घेऊन ये माझ्यासाठी. सो मी आता तेच बनवते, वॉटरमेलन ज्यूस. ठीक आहे, चला तर मग आता आपण बनवूया. आयुषला घेण्यासाठी पोचलेली आहे मी स्कूलजवळ. सगळ्यांना हाय कर, हाय कर इथे सगळ्यांना. आधी आहे फॅमिली करी बरं ना सर. हाय फॅमिली. नाटक बघा, आयुषचं नाटक बघा. आणि आज भरपूर खुश आहे तो. काय का रे, का खुश आहे आज फोटो मिळालाय मला क्लास. हे बघा कसे उपक्रम चालू आहेत बघा. गाडी आता जर पडली तर किती ह्याच्या मागात पडणार आहे. बघा कसा करतोय, बघा काय चाललंय बघा. ते नाटक असंच मस्ती करत असतो, अजिबात ऐकत नाही. हे बघा, आम्ही आलेलो आहे आता स्केटिंग क्लबच्या इथे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा दिसतंय, हा पूर्ण क्लब एरिया आहे आतमध्ये. हा बघा, बघा हा पूर्ण क्लब एरिया आहे. हा इथे स्केटिंग आणि टेबल टेनिस हे ते असं भरपूर काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. मी आतमध्ये जाऊन दाखवते. मी आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवते. आम्ही आता जातोय, चालतोय. हाय कर बाबू. हाय. चालतोय आम्ही आता. आतमध्ये गेल्यावरती दाखवते मी तुम्हाला. आता त्याचं स्कूल युनिफॉर्म आहे, तर चेंज करणार आहे. आधी फॉर्मल जे आपले घरातले कपडे असतात ते घालणार आहे आणि थोडंसं वॉटरमेलन ज्यूस जे आहे मी आणलं आहे म्हणून ते त्याला देणार आहे प्यायला. आणि मग तो जाईल. आधी फर्स्ट एक्सरसाइज होईल आणि मग नंतर परत सर रिटर्न पाठवतात स्केटिंग वगैरे घालायला. आतमध्येच होतं आहे. हे बघा, आतमध्ये चाललेलं आहे आम्ही. बघा आयुष आता आधी त्याचे कपडे युनिफॉर्म आहे ना ते चेंज करावे लागतील. हे बघा, आयुषने कपडे चेंज केलेत. आयुष इकडे बघ. आयुष बॅग पकड. नाही चेन बघ, बॅग घाल. ती काय झालं? चेन नाही बघत काय? चेन पकड पकड. लाव ना मग चैन. तर कशी लावू? ठीक आहे, राहू दे, आधी बॅग तर घाल. त्याची चैन अशीच उघडी राहिली आहे बघा. आणि त्याला मी सांगते बॅग घाल म्हणून, तरी ऐकत नाही. पकड ना. कुठे? हां मग ठीक आहे, मी बांधते. चल बस. ज्यूस कसं झालं ज्यूस? मस्त आहे.
जेवण वगैरे झालं, सगळं काम वगैरे आवरलेलं आहे, थंडी वगैरे घासून झाली आहे. तर असेच आम्ही बसलो होतो, आयुष बसला शेजारी. हा बघा. तर तुम्हाला मी मगाशी बोलली होती की आयुषला क्लास मिळालेला आहे, तर मी तो दाखवतो. क्लास फोटो मिळालेला आहे. त्याची टीचर आहे त्याच्यात आणि सगळे मुलं आहेत. सगळं क्लासरूम फोटो काढला आहे एक, तर तो आज मिळालेला आहे. दाखव बघू सगळ्यांना. मी दाखवते ना. हां हा बेटा. यामध्ये आयुष कुठे आहे सोड. तुम्ही सांगा कमेंट करून. चला तर मग आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या बघूया, जरा उद्या साफसफाई करायची ठरवलं आहे हॉलमधलं. एकाच दिवशी एवढं सगळं होणार नाही, तर आधी फर्स्ट हॉलमधलं साफसफाई करायचं ठरवलं आहे मी उद्या. आणि अजून काय असेल तर दाखवेन तुम्हाला. ठीक आहे, चला बाय.